नमस्कार. आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिलं आपण सारण बनवून घेणार आहोत. एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून घेऊ. तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 2 कप ओलं खोबरं घालायचं आहे. हे खोबरं आपल्याला 1 ते 2 मिनिटसाठी स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 1 कप गूळ ॲड करणार आहोत. गूळ आपल्याला खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. गुळाच्या गुठळ्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. इथे मी गूळ कट करून घेतला होता. तुम्ही किसून घेतलात तरीही चालेल. तर इथे आपला गूळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत. मी इथे काजू आणि बदाम कट करून घेतले आहेत. त्यानंतर वेलची पूड घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सारण तयार आहे. आता आपण उकड काढून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालू. पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये पीठ घालणार आहोत. मी इथे मोठी 1 वाटी पीठ घेतलं आहे आणि पाणी 1.5 वाटी वापरलं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पिठाच्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून 5 मिनिटसाठी याला झाकून ठेवू. 5 मिनिट नंतर हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत. पीठ आपल्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. पीठ थंड झालं की आपण याला मळून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला हे पीठ खूप पातळ वाटत होतं, पण आता तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित आपलं तयार आहे. त्यानंतर इथे हाताला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे. मोदक बनवायला सुरुवात करण्या अगोदर आपण एका चाळणीला तेल लावून घेऊया. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण हाताला तेल लावून घेऊ. मग याचं थोडंसं पीठ घेऊन गोळा बनवून हाताने प्रेस करत करत याची आपण पारी बनवून घेऊया. तुम्ही लाटणीने लाटून पुरीसारखी बनवलात तरीही चालू शकतं. त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे सारण घालणार आहोत. आता आपण याला पाकळ्या बनवून घेऊया. हाताच्या 2 बोटांनी आपल्याला या प्रेस करत करत पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत.
आता आपण एका हाताच्या तळव्यावर हा मोदक ठेवून आपल्याला दुसऱ्या हाताच्या बोटाने सर्व पीठ एकत्र आणायचं आहे आणि मोदक बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला मोदक बनून तयार आहे. सेम प्रोसेसमध्ये आपण बाकी सर्व मोदक बनवून घेऊ. अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनून झालेले आहेत. मोदक स्टीम करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं आहे. त्यावर ही मोदकाची चाळण ठेवून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी याला स्टीम करायचं आहे. तर इथे 20 मिनिटानंतर आपले मोदक व्यवस्थित असे शिजले आहेत. थोडे थंड झाले की हाताला थोडंसं पाणी लावून आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे आपले मोदक तयार आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.